नमस्कार मित्रमंडळींनो. तर इथं सकाळची वेळ आहे. सकाळच्या वाजलेत 7 आणि इकडं कुकरला लावली डाळ. आज मुगाच्या डाळीची भाजी करायची, हिरव्या मिरचीची. तर डाळ लावली शिजायला आणि एक तर मी मिक्सरमध्ये हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं आहे. पीठ पण मळून झालं आहे आपल्या इकडं. दूध तापायला ठेवलं इकडे शेगडीवर आणि मुलांची चालू आहे शाळेची आवरावर. डाळ शिजोस्तोपर्यंत मी मुलांच्या डब्यापुरत्या चपात्या करून घेते. आता इथं मुगाच्या डाळीची भाजी झाली हिरव्या मिरचीची आणि इथं डब्यापुरत्या चपात्या पण झाले ते आता. आणि डबा भरायला चालू केले ते. मुलं तिकडं जेवण करायला गेले ते हॉलमध्ये. चपात्या झाल्या आणि मुलं पण गेली शाळेत. आणि इकडं कुकरमध्ये लावला आपण भात, पांढरा भात केलाय मुगाच्या आमटीबरोबर खायला. मुगाचं ते वरणच म्हणायचं, वरणासोबत केलाय वरण भात खायला. सकाळचे 8:30 वाजले ते. जेवणाची झाली त्यात आमची. आणि जरा किचनमधला जरा साफसफाई करते. जरा विचित्र दिसायला लागलं होतं किचन होते खालचं. झाडून ते घ्यायचं आहे आता आपल्याला. किचन सगळं साफ करून घ्यायचे आज आणि मग बाकीचं बघते. तर इकडे सगळं किचन वाट्यावर सगळं साफसफाई करून घेते. आता मी सगळं झाडून घेते. आता पण थोडीशी मदत करू लावायला लागले त्यांना. दूध ठेवलं फ्रीजमध्ये. आता भाजीचं ट्रॅक झाडून घेते. आता भाजीची ट्रॉली झाडून घ्यायची आणि थोड्याशा शिळ्या भाकरी राहिल्या होत्या त्या म्हशीला टाकायच्या आपल्याला. आणि थोडीशी 2-3 टमाटे होते ते पण टाकले ते. आता गॅस बाहेर घेतला टाकी आणि टाकीच्या ह्याच्यातलं कप्प्यामधलं चांगलं झाडून घ्यायला लागलं होतं मी. किचन सगळं साफ करून घेणार आहे तुम्ही.
तर सगळं झाडून घेतलं. आता किचन सगळं स्वच्छ झाडून घेणार आहे. आता सगळीकडे जाळे जुळ्या काढून घेतले ते आता चला झाडून घेते. किचन सगळं झाडून घेतलं. झाडूनपासून सगळं स्वच्छ वरनं जाळ्या ते काढून घेतले ते. आता फक्त पुसायचं राहिले. जिना पण सगळं स्वच्छ झाडून घेतलं. पुसून घ्यायचं आता. स्वच्छ करून झाले ते आणि 12 वाजले ते आता. आज जरा उशीर झाला आणि इकडं भांडी बाहेर आणली ती घासायला. आता भांडी घासून घेते मी. सकाळी आलं पाणी लाईट सकाळी आली आज. ही साडी हे दत्ता मामाने घेतलेली का शिवा मामाने दोन तशी खोलते. कोथमीर आणलेला असा ऊन पण लय पडायला लागले आता. आता आज भांडीच घासाय वाटत
मामा आणि मामी यायची होती इकडून, काय झालं गणपती जायला लागला. मग काय त्याला पण दुसरं काम असतं. साडी घाला झालं म्हणत तर तुम्हाला काय पावडर करायचं अजून. नवरीचं आधी तुमचं झालं, नवरीच्या हातातच घेऊन या. नवरी आहे म्हणून बरोबर आहे का आपण घेते. बरोबर आहे नवरीला का मग आज घेऊन येता काय बरोबर आहे. साडी होय बसल्या नाही असं मला थोडी हलकी साडी पाहिजे काका झाड मला झाडचं इतकं डोक्यात बसलं माझ्या आता खरं तुमची पिवळी साडी कुठे आहे मग आजी ना ती मामीने दिलेली. मामीने दिलेली तुम्हाला पिवळी साडी. आज काय घरी निवांतच होते आणि दुपारच्या वाजले 3. जरा म्हणलं भाजीसाठी गवारी शेंगा तोडून न्याव्यात. गवारी शेंगा चांगल्या आले ते भाजीला. संध्याकाळी भाजी करायची आपल्याला गवारी शेंगाची. तर शेंगा तोडून नेते मी आता. तर आपण तोडून आणलेल्या शेंगा झाडाखाली तिथंच बसून निवडून घेतले ते मोडून. संध्याकाळी करायची भाजी आता ह्याची. शाळा सुटली आता, लवकर आली त्याचा. ह्याने पण आले ते आताच. काय आणलंय? ककडी. कसली ककडी? आदोपाशी असतंय सगळं. टिफिन बॅग बॅग. राधा का ग आज लय कटाळा आलाय? काय झालं? हल्लं काय तुला कोणी? मग हात पाय धुवा.
पोरं आले ते आता शाळेत ना. आज लवकर सुटली पोरं ना, कस काय आज लवकर सुटली, कस काय होय बापू? शाळा कस काय लवकर सुटली आज? परवा डान्स कॉम्पिटिशन मॅट आणल्याशिवाय आता गुरं इकडं बांधले. आज लवकर बांधले आज गुरं इकडं. आणि आता मी चालले जरा शर्टनला गिनीगोल काढून आणून टाकायला. शर्टनला वैर नव्हती काय, तर आता गिनीगोल काढते आणि टाकते. परत आपल्याला माळावर जायचं थोड्या वेळानं फवारायला. दिवस मावळण्याची फवारणी आहे संध्याकाळी. तर चला गुरांना वैर आणून टाकते. मी आता चालले भिमुगामधनं. कांदा आपला लई चांगला आलाय आणि रगील पण झालाय कांदा. जरा घासावर जरा इगीन पडल्याने वाटायला लागलं, करपायला लागलाय घास जरा. इकडं भिमुग हिरवागार दिसतोय. चला मग आता गिनीगोल काढूया आपण. राम राम मंडळी, आई आता शर्टनला गवत काढते. राधा कशाला आली का खाली? कशाला आली खाली? अभ्यास करायचा ना, अभ्यास येईल का तुला? हा अभ्यास येईल का तुला? मग कसा अभ्यास कर जाऊ. आता अभ्यास केला का? उद्या सुट्टी वाजता, उद्या खेळायचं दिवसभर. मग मम्मी तुम्ही अभ्यास कर. मीच तर नका कसं द्या, कसं द्या नीट धर. मुगाच्या अयो तुला गवल्या काय हिरव्या हिरव्या? बर दाखव. एवढं जवळ धरते. बोल ना काय आहे तो, काय खात बसली काय? राधाने एक शेंग दिलती रा. चला हे घ्या नग सांगा. अरे कट करू का? 6 वाजता चालले आहे आणि मी चालले आता माळावर फवारायचं आहे. औषध घेतले ते मी. ह्यांनी जरा खालच्या खरबुजाच्या रानात गेले ते तिकडं. त्यांनी सांगितलं जा वर माळावर आणि औषध करायचं आहे. तर मी चालले आता माळावर.